कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी जनतेनं दाखवलं। पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा। परळी आणि शिरसाळ्यात मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले। शिरसाळ्यात धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप। परळीच्या शिरसाळ्यात मुंडे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट, धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। धनंजय मुंडेंची गुंडगिरी अजून संपलेली नाही। काळे झेंडे दाखवणाऱ्यांचे नेते आष्टी मतदारसंघात आल्यानंतर आम्ही काळे झेंडे दाखवणार, सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना इशारा। वाल्मिक कराडला तुरुंगात मटण पुरवलं जात असल्याचा सुरेश धसांचा आरोप। कराड आणि इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सुरेश धसांची मागणी। अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द। कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी चालकाला काळं फासल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय। कोल्हापुरातील प्रदर्शनात 25 कोटींचा रेडा ठरतोय आकर्षणाचं केंद्र। 1.5 टन वजन असणाऱ्या विधायक नावाचा रेडा पाहण्यासाठी प्रदर्शनात गर्दी। लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीतून वायू गळती, नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास, 1 जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली। चित्रपटात गणोजी शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याच्या शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप। उतेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर आमची माफी मागावी, भूषण शिर्केंचं वक्तव्य। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारताची पाकिस्तान विरुद्ध लढत। दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार। दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार। मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी 37 अंशांपार। पुढील काही दिवस तापमान चढच राहण्याचा अंदाज। रत्नागिरी आणि ठाण्यातही कमाल तापमानात वाढ। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बरच्या वाशी नेरूळ दरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील जलद मार्गावर ब्लॉक असणार।